Tamanna Mulani, student of KVP IMSR Institute and a cyber warrior of Quick Heal Foundation. Today with me one more person is present with us, Dr. Abhijit Ghorpade sir. He is a psychiatrist. Today we are going to have a panel discussion about a very important topic which will be held in a question and answer form. The topic is loan app fraud, where the fraudster dupes you or trick you and your hard-earned money. Okay, so let's get started. Welcome sir. My first question to you is, what are the psychological factors that drive individuals to seek quick, easy loans even when they know the risks? याच्यामध्ये आता बेसिकली ज्या दोन गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे की लोक ह्याला बळी का पडतात किंवा लोकांच्यामध्ये असे काय सायकोलॉजिकल फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे लोक ह्या स्कॅम्सना अडकतात. तर त्यात मेन पहिली गोष्ट जी आहे की आजकाल आपल्याला बघायला मिळतं की स्टेटस सिम्बॉल म्हणून किंवा प्रोडक्ट्स ऑफ प्रेस्टिजसाठी म्हणून लोकांची गरज वाढत चाललेली आहे आणि त्यामुळं लेटेस्ट गोष्टी हव्यात, लेटेस्ट आपल्याला मोबाईल्स हवेत, आयफोन्स सारखे. त्याकरता लोकांना पैशाची गरज भागवायला इन्स्टंट मनी कुठून तरी मिळेल ह्या नीडसाठी ते ह्याला बळी पडू शकतात. दुसरी गोष्ट जी बघायला मिळते आपल्याला की ऑब्व्हियसली फिअर, की आपण काहीतरी गमावून बसू जर आपण हे नाही केलं तर आयदर आपलं नाव खराब होईल किंवा आपले पैसे जाऊ शकतात. या पद्धतीची पण भीती मनात निर्माण केली जाते आणि फिअर आणि ग्रीड हे अशा पद्धतीचे इमोशन्स आहेत की ज्याच्यामध्ये हे ॲक्च्युली आपल्या थिंकिंग प्रोसेसला ओव्हरराईड करू शकतात. त्याच्यामुळे आपण जे म्हणतो की लॉजिकली माणूस नाही विचार करणार या पद्धतीने करताना, पण जेव्हा हे इमोशन्स डोक्यात जास्त स्ट्रॉंगली येतात त्यावेळेला माणसाची लॉजिकल थिंकिंग थोडीशी का होईना इम्पेअर झालेली असते. ओके, सो लेट अस मूव टू आवर सेकंड क्वेश्चन. What are the common psychological tactics used by scammers to manipulate victims into taking loans and sharing their personal information? Okay. आणि वन्स अगेन द सेम इमोशन्स इथं काम करणार आहेत असं मला म्हणता येईल की भीती निर्माण करणं. स्कॅमर्सना माहिती आहे की तुमच्या लोकांमध्ये जर भीती निर्माण केली तर लोक पटकन आपल्याला रिस्पॉन्ड करू शकतील आणि त्याच्यामुळं त्यांना थ्रेटन करणं किंवा त्यांच्यामध्ये एक सेन्स ऑफ अर्जन्सी निर्माण करणं की तुम्ही आत्ताच्या आत्ता नाही केलं तर मग काहीतरी प्रॉब्लेम येतील आणि तुमचे कार्ड्स जप्त करण्यात येतील एक्सेट्रा एक्सेट्रा, बँक तुमचं बंद करून टाकलं जाईल, अकाउंट बंद केलं जाईल, हे फिअर त्यांच्यामध्ये निर्माण करणं. आणि दुसरं ऑब्व्हियसली ग्रीड, जसं मी मगाशी म्हटलं तसं की ते ग्रीडीनेस त्यांच्या लोकांमध्ये वाढवावा यासाठी पण प्रयत्न केला जातो आणि त्याच्यातून मग ह्या दोन इमोशन्सचाच वापर करून स्कॅमर्स आपल्याला मोस्टली फोर्स करतात आपले सगळे डिटेल्स शेअर करायला सुद्धा. Okay, then third question is, how does the fear of social stigma and embarrassment contribute to victims' reluctance to report loan app fraud? ओके, याच्यामध्ये थोडासा वेगळ्या पद्धतीने गोष्टी घडतात की ऑब्व्हियसली जर आपल्याकडून काही झालेलं आहे तर आपण स्कॅम झालोय ऑलरेडी आणि आपण विक्टीम झालेलो आहे तर मग त्यावेळेला ऑब्व्हियसली पहिल्यांदा जी मनात विचार येतो तो इथं गिल्ट येतो की आपल्याला ती अपराधीपणाची भावना असते आणि त्यानंतर त्याच्याबरोबर आपल्याला थोडंसं शेम किंवा एम्बॅरेसमेंट ऑब्व्हियसली येते की घरच्यांना जर हे कळलं तर माझं नाव खराब होईल, घरच्यांचं नाव खराब होईल. अँड आउट ऑफ दॅट गिल्ट अँड शेम पीपल डोंट डेअर टू रिपोर्ट इट टू द फॅमिली मेंबर्स ऑल्सो. सो वी हॅव सम केसेस, काही पेशंट्स आमच्याकडे होते की ज्यांनी अनेक दिवस हे कळूच दिलं नाही आणि नंतर जेव्हा खूप त्यांच्यावरती कर्जाचं ओझं वाढलं त्यानंतर मग घरच्यांना ॲक्च्युली कळालं की हे असं होत झालेलं आहे म्हणून. Okay. Then my fourth question is how can individuals protect themselves from falling victim to loan app fraud by understanding their own psychological vulnerabilities and recognizing common scam tactics? Okay. Basically everybody is vulnerable, I can say that. Yes. कुणीही त्याला प्रे पडू शकतं. Yes. All you can do is to be alert. Yes. To be aware की अशा गोष्टी आजकाल घडतायत समाजामध्ये आणि त्याच्यातून आपण स्वतःला सावध ठेवण्यासाठी काही करायचं नाही आणि कशा पद्धतीनं आपल्याला इन्फॉर्मेशन डायव्हर्ज करायची नाही आहे. ऑब्व्हियसली हे सगळं गव्हर्नमेंट लेवलला, बँक्स लेवलला ही सगळी माहिती कंटिन्यू दिली जाते की तुम्ही OTP शेअर करू नका एक्सेट्रा एक्सेट्रा. या पद्धतीचा अवेअरनेस जास्तीत जास्त घडवणं तरच आपण ह्याच्यापासून वाचू शकतो स्वतः. Okay, now let us move to the next question. What kind of psychological support or counseling can help victims to recover from such experiences? विक्टीमसाठी बेसिकली आपण सपोर्टिव्ह काउन्सिलिंग आणि कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी नावाच्या काही काउन्सिलिंग सेशन्स असतात ते आपण डेफिनेटली देऊ शकतो आणि त्याच्याबरोबर मग ऑब्व्हियसली फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जर समजा हे रिपिटेटिव्ह बिहेवियर असेल देन मे बी सम मेडिकेशन्स कॅन ऑल्सो हेल्प. Okay.
Okay, my last question to you is, sir, how can we improve digitally literacy to help individuals recognize and avoid loan app scams? ओके, अगेन हे सगळं जर डिजिटल लिटरसी आपल्याला जर करायची असेल या संदर्भात, तर मग अवेअरनेस इज द ओनली थिंग विच वी कॅन क्रिएट, विच यू पीपल आर डुईंग क्वाईट अ गुड थिंग आय कॅन से. तर अवेअरनेस घडवताना ऑब्व्हियसली एक गव्हर्नमेंट लेवलला आपण विचार करतो की गव्हर्नमेंटनं ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत. बँका सुद्धा त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स त्या पद्धतीने करतात. इवन ॲड्स आपल्याकडे आजकाल येतात की मे बेवकूफ नाही हूँ एक्सेट्रा वगैरे. सो दॅट इज अ गुड इनिशिएटिव्ह की लोकांपर्यंत ह्या गोष्टी पोचाव्यात यासाठी. अगेन ऑन पर्सनल लेवल आय कॅन से की आपण आपल्या जवळपास असलेल्या माहितीत असलेल्या सर्व जे लोक फार शिकलेले नाही आहेत, जे थोडेसे डिजिटली इलिटरेट आहेत असं पण म्हणूया, आणि एल्डरली पीपल खास करून की जे आणि जास्त ह्याला विक्टीम होऊ शकतात, आणि यंगस्टर्स की जे अजून मेजर झालेले नाही आहेत, असे स्कूल गोईंग मुलं सुद्धा ह्याच्यात बळी पडू शकतात. आणि त्यांच्यामध्ये ह्या गोष्टींचा अवेअरनेस वाढवणं आणि स्पेसिफिकली त्यांना काय करायचं नाही आहे याच्याबद्दलची माहिती देणं. Okay, thank you, sir. Now we end up our discussion here, and I thank sir for giving his precious time to us and for giving such a idea and guidance to us. Thank you. Thank you. Hello everyone, I am Tamanna Mulani, student of KBP IMSR Institute, Satara, and Cyber Warrior of Quick Heal Foundation. Today with me, one more special guest is present with us, Advocate Rajeshri Sawant ma'am. She holds a degree in BSL and LLM, also a diploma in cyber laws. She has 22 years of practicing experience, in few years in Bombay High Court Appellate Side, and presently at Satara District Court. She is Advocate Master Trainer for e-filing at Satara. Also, she is a trained advocate mediator. She has handled several cases such as civil, criminal, revenue, family, consumer, industrial and labor cases. She is on panel of various institutions as advocate, a visiting faculty at various colleges at Satara. Okay, so let's get started. First of all, welcome ma'am. Thank you. I'll ask you some questions related to loan app frauds. The first question is, can you describe your experience with loan app fraud or how it impacts the victims? As to loan app frauds, either it is through the mobile they connect or through the tab or laptop they connect. When the victim gets stuck in this loan app fraud, first reaction is the tension and the loss of amount which they suffer, and they don't know where to go, where to lodge a complaint. And when they come to us, the anxiety is more that my amount, so and so much amount, I have lost so much and so much amount. And then we guide them to approach the cyber cell to register their complaint, or either online they can register their complaint. Okay, so like this loan app frauds are happen. Let's move to the second question. Could you share any notable case studies or examples that highlight the challenges in dealing with such frauds? To highlight few examples I'll give, like we use most of the time this online when the loan is taken, it's through the mobile or you connect through your tab or iPad. So the form which you are filling, it has to be read properly. The link to which you are filling this form, it should be genuine and authentic link. You should know where you are applying and what are the vital information you are giving them, or whether you are not subject to the third party site. From that site you have to check that also while dealing with this. And mostly we are getting the loan, so they hurriedly fill the form, and in that hurry they commit some mistake. So that should be avoided, is the general experience with respect to this fraud. Okay. Next question is, what is your approach for conducting an investigation related to such frauds? The approach of the cyber cell is very good, I should say, because whatever experience we are getting, but to reach that, people are not aware where they should lodge a complaint, or there are helpline numbers for such, and people avoid that I have been got cheated or there is a fraud committed on me. So most of the time to approach the machinery, it goes late, and to investigate, then the evidence also withers away with the time.
So they should approach the right machineries to lodge the complaint. They should not get scared if it comes out what people will say. So they have to come forward and lodge the complaint. That is the main thing. Okay. So next question is, how do you think regulatory bodies and government agencies can better address this issue? By mass awareness, sensitizing the people how to use the app, if fraud is committed, where to approach, and there are helpline line number is given 1930 of cyber cell, where you can lodge the online complaint also, and you can investigate, the matter can be investigated by cyber cell. So most is the awareness among the people, where you are handling the technology and it goes difficult, they are not aware. So. Okay, so our last question is, in your opinion, what are the key preventing measures that individuals can take to avoid falling victim for these loan app frauds? For these loan app frauds, they should first check the authenticity of the app, the links. Okay. While filling the vital information, they should check whether they are giving proper information to the proper column. Okay. And when they are authenticating through OTP, they have to take care that they don't go, or the OTP or vital information is not misused. So carefully see the apps, sites or the links which you are filling. That's what I will tell them. Okay, so as ma'am shared her guidelines and some prevention tips, we all should follow these tips for avoiding the loan app frauds. Also, I thank Advocate Rajeshri Sawant ma'am for giving her such a precious time to us and for sharing her valuable thoughts by guiding us, and thank you.